नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे तुमचं YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा की लेखा व कोशागार विभाग भरती 2025 ची जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे। प्रत्येक 6 विभागामध्ये भरती येणार आहे। तर सुरुवातीला काय पुणे विभागाअंतर्गत जाहिरात आलेली आहे। कोणतं जे काही पुणे, तर पुणे विभागाअंतर्गत 76 पदाची जागा आहे। जागा निघालेली आहे। तर यामध्ये याचे पात्रता काय असणार आहे, याचा पगार काय असणार आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम काय, या बाबतीत एकदम सविस्तरपणे आपण माहिती बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की नेमकं जे कोणतं पद आहे, तर कनिष्ठ लेखापाल जे पद आहे बघा, कोणतं पुणे विभागाअंतर्गत ही भरती आहे। तर यामध्ये कनिष्ठ लेखापाल पदानुसार जर हे विचार जर केला आपण की 7व्या आयोगानुसार 75 पद आहेत। पगार बघितला 29,200 तर 92,300 रुपयापर्यंत तुम्हाला पद असणार आहे। बघा फॉर्म कधीपासून सुरू झाले तर 31 डिसेंबर 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात आहे। तर शेवटची तारीख आहे 31 जानेवारी 2025 इथपर्यंत तुम्ही काय फॉर्म भरू शकता। बाकीच्या गोष्टी आहे की परीक्षा कोणत्या आहे, परीक्षा शुल्क किती आहे की ना, ओपन साठी तुम्हाला विचार केला ओपन साठी 1000 रुपये, इतर वर्गासाठी 900 रुपये असं हे असणार आहे। आणि त्यानंतर परीक्षा दिनांक हे तुम्हाला वारंवार येऊन जाईल। त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुम्हाला हॉल तिकीट आले तुम्हाला तिथं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। बघा या संपूर्ण भरतीची तयारी करण्यासाठी आपली जी बॅच आहे ऑल इन वन, आणि ही जी भरती आहे तर ही भरती तुम्हाला टीसीएस अंतर्गत घेतली जाणार। बघा लक्षात द्या, कोणतं टीसीएस मार्फत तुमची लेखा कोशागारची भरती घेणार आहे। तर यामध्ये संपूर्ण तयारी करण्यासाठी ही जी बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आहे। 999 रुपयामध्ये तुमची संपूर्ण विषय तुमच्या इथं कव्हर होऊन जाते। बघा यामध्ये गोरे सर आहेत, जाधव सर आहेत, गुट्टे मॅडम आहेत, दोंडे सर, ऋतुराज सर आणि अवंतकर सर हे संपूर्ण नामांकित टीम आहे। तर बॅच घेण्यासाठी तुम्हाला जीएस बाय उत्तम गोरे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे। चला बघा की नेमकी पात्रता काय, हे जे पद आहे तर या पदासाठी कोण फॉर्म भरू शकतं, तर ज्यांच्याकडे सार्वजनिक विद्यापीठाची पदवी आहे, कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे, कोणतीही शाखेची काय तुमच्याकडे पदवी असली पाहिजे। त्याचबरोबर शासनाने त्याच्या समतुल्य एखादी पदवी असते, जे काही डिप्लोमा करताय तर याची समतुल्य गणली जाणारी पदवी असली पाहिजे। त्याचबरोबर इतर या पदवी व्यतिरिक्त तुमच्याकडे वेगळी पात्रता असली पाहिजे। वेगळं काय तुम्हाला तुमच्याकडे MSCIT बघा लक्षात घ्या, MSCIT असलं पाहिजे। त्यानंतर तुमचं टायपिंग असलं पाहिजे। मग टायपिंग कोणतं, तर टायपिंग असताना दिलंय की मराठी जे आहे तर मराठी तुमचं 30 झालं पाहिजे, मराठी 13 टायपिंग तुमचं असलं पाहिजे। आणि जे इंग्लिश आहे तर इंग्लिशचा सुद्धा काय तुमचं 40 टायपिंग सर्टिफिकेट तुमचं असणं काय अत्यंत गरजेचं आहे किंवा अनिवार्य आहे। त्याचबरोबर वेग मर्यादा आहे, जे काही शासकीय प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखाचं काय प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे। हे काय महत्वाची अशी माहिती आहे की एखाद्याकडे नसलं तर जे काही इतर वर्ग आहे, काही जे काही अनुकंपावरचे आहेत तर याच्यासाठी फॉर्म सादर करण्यासाठी काय वेगळी तरतूद याच्यामध्ये दिलेली आहे। बघा की नेमकं कनिष्ठ लेखापाल पद 2018 लक्षात घ्या, 2018च्या याच्यानुसार जर विचार केला की नेमक्या इतर शैक्षणिक पात्रता काय होत्या। बघा की समतुल्य सांगितलं कोणत्याही शाखेची पदवी, परंतु या शाखेच्या पदवी व्यतिरिक्त काही इतर याच्यामध्ये तरतूद दिले तर की ज्यांनी काय कोणतं जसं किमान 55% तुमचे गुण कोणते वाणिज्य शाखेचे असले पाहिजे किंवा कोणतीही पदवी तिच्या असली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं सांख्यिकी आहे, अर्थशास्त्र हे जे मुख्य विषय आहेत तर असे विषय घेऊन तुम्हाला 55% काय तुम्ही इतके हे असलं पाहिजे। त्याचबरोबर सांख्यिकीय गणित असा मुख्य विषय गुण असला पाहिजे। त्यानंतर परिव्यय कार्य लेखापाल संस्थेकडून येणारे जे काही परिव्यय लेखाची अंतिम उत्तर पत्रिका आहे उत्तीर्ण केली असेल हे सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे। त्याचबरोबर काय व्यवसाय प्रशासनाची जी पदवी आहे MBA वगैरे म्हणतो आपण, तर याची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे। किंवा पुढची अट होती की कोणतीही पदवी सनदी लेखापालाच्या माध्यम स्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल ते सुद्धा तुम्ही काय इथं फॉर्म भरू शकता। बघा त्यानंतर काय 7 संगणक तंत्रज्ञान संगणक विषयी माहिती तुमच्याकडे असली पाहिजे। आणि पदवी लक्षात घ्या की विशेष अर्थ विद्यापीठ अनुदान आयोगाची म्हणजे UGC जे तर UGC ने केलेली तुमच्याकडे काय पात्र पदवी तुमच्याकडे असणं काय गरजेचं आहे, हे काय तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। बघा त्यानंतर काय नियुक्तीच्या मध्ये जर विचार केला, लक्षात घ्या नियुक्तीचा जर विचार केला तर नियुक्तीच्या टप्प्यावर जर विचार केला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तर यांच्या उमेदवाराकरता राखून ठेवलेली पदं रिक्त होतील आणि त्यानंतर इतर पदांसाठी काय हे होईल। परंतु इथं काय 50% मार्फत शिथिलता करण्यात येईल। लक्षात घ्या 50% म्हणजे काय जे काही राखीव जागा आहेत त्या सुद्धा याच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत। बघा की संगणका संदर्भात बघितलं आपण की तुमच्याकडे संगणका संदर्भात तुमच्याकडे असलं पाहिजे, नसलं तर त्यांच्यासाठी काही बाबतीत तुम्हाला याच्यामध्ये अर्जासाठी तुम्हाला काय जो काही अर्जानंतर तुम्हाला जो काही प्रमाणपत्र सादर करण्यास तुम्हाला काही वेळामध्ये शिथिलता मिळणार आहे। बघा आता मुख्य आपल्याला बघायचंय की नेमका याचा अभ्यासक्रम काय। बघा अभ्यासक्रम काय याचा, तर याचा अभ्यासक्रम बघताना जो काही मराठी आहे तर मराठी तुम्हाला काय 25 मार्कासाठी मराठी आहे। त्याचबरोबर इंग्रजी तुम्हाला 25 मार्कासाठी आहे। जो काही हे आहे बघा 25 प्रश्न तुम्हाला याच्या बौद्धिक चाचणी आणि इतर जे आहेत तर एकूण जरी विचार केला आपण की एकूण तुम्हाला 100 प्रश्न असतील। लक्षात घ्या किती 100 क्वेश्चन तुम्हाला 200 मार्कासाठी आहेत।
मग 200 मार्कासाठी असताना प्रत्येक विषयावर आहे तर हे काय उच्च शालांतची परीक्षा आहे, तर याच्या लेवलचं म्हणजे 12वी पर्यंत पदवीपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. तर बघा यामध्ये 2 तास वेळ लक्षात घ्या, पेपरसाठी तुम्हाला किती 2 तासाचा कालावधी असणार आहे, 120 मिनिटे. तर यामध्ये प्रत्येक प्रवेश केल्यानंतर तुम्हाला बाकी गोष्टी माहिती आहेत की काय 200 गुणांची परीक्षा होईल. कशी असणार आहे? सीबीटी असणार आहे. कोणती? सीबीटी, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ऑनलाईन स्वरूपात पेपर घेण्यात येईल. याच्या व्यतिरिक्त बहुपर्यायी असतात. लक्षात घ्या की मराठी विषयाची मराठी परीक्षा फक्त मराठीतून होईल, त्याचबरोबर इंग्रजी विषय सुद्धा इंग्रजीमध्ये असेल, परंतु इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. जसं की सामान्य ज्ञान आहे, अंकगणित विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून घेण्यात येईल. बघा जो काही विद्यार्थी आहे की जो काही तुमचा गणित आहे, लक्षात घ्या गणित किंवा सामान्य ज्ञान हे जे घटक येतात तर येतात दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न उपलब्ध असेल. लक्षात घ्या जे काही प्रश्न असणार आहेत ते प्रश्न तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये असतील. तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा क्वेश्चन पाहता येईल आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बघता येईल. असं याच्यामध्ये काय वेगळ्या सवलत याच्यामध्ये दिलेली आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला एकच पेपर आहे, तुम्हाला कुठली मौखिक मुलाखत वगैरे काही द्यायची गरज नाही. क्लिअर? बघा परंतु एक महत्वाची 8 याच्यामध्ये लक्षात ठेवायची की 8 लक्षात घेताना की जो काही किमान तुम्हाला काय 45% लक्षात घ्या 45% तुम्हाला काय गुण मिळणं आवश्यक आहे. जी काय पहिली लिस्ट आहे तर हे येण्यासाठी तुम्हाला अर्धा पेपरमध्ये तुमचं जी लिस्ट असतं नंतर येणारी, तर यामध्ये तुम्हाला 45% मार्क मिळणं गरजेचं असतं. त्यानंतर तुमचं नाव येईल आणि याच्या व्यतिरिक्त संपूर्ण पेपर झाला तर इथं तुम्हाला काय नॉर्मलायझेशन याच्या अंतर्गत होणार आहे. नॉर्मलायझेशन याच्या अंतर्गत घेतलं जाणार आहे. बघा आता नेमका याचा अभ्यासक्रम काय? बघा अभ्यासक्रम बघताना जसं की मराठी, तर मराठीमध्ये टीसीएस लक्षात घ्या, टीसीएसचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती पेपर कोण घेतोय? टीसीएस. मग टीसीएस नुसार कोणकोणते आहेत की जसं की सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरीचा शब्दसंग्रह, वाक्यरचना काय, व्याकरणावर प्रश्न येतात, म्हणी आणि वाक्प्रचार, त्यांचा अर्थ, उपयोग आणि उतारा. लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला काय उतारा तुम्हाला या पेपरमध्ये असणार आहे. त्याला मराठीचा. इंग्रजीमध्ये जसं की कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, त्यानंतर ग्रामरचा भाग आहे, यूज ऑफ ऍडमचा आहे, फेसचा, त्यानंतर द मिनिंग ऑफ द कॉम्प्रेशन, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय उतारा असणार. मराठी इंग्रजी हे 2 विषय आहेत, या दोन्ही विषयामध्ये तुम्हाला काय उतारा असणार आहे. एक विषय जर विचार केला तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा किती 25 प्रश्न. लक्षात घ्या किती 25 प्रश्न तुम्हाला इथे असणार आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि संपूर्ण तयारी बॅच मधून कव्हर होणार. त्यामुळे काय बॅच घ्या. क्लिअर? बघा त्यानंतर सामान्य ज्ञान. बघा जीएस जीके जो म्हणतो आपण, जीएस जीकेच्या भागामध्ये काय काय जसं की भारतीय संघराज्य आहे म्हणजे भारतीय राज्य व्यवस्था आहे, त्यानंतर भारतीय राज्यघटना आणि ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते पंचायत राज आणि कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ आणि विधिमंडळ इत्यादी काही महत्वपूर्ण तुम्हाला घटक दिले जातात अभ्यासक्रमामध्ये. त्याच्यावर प्रश्न येतील जसं की घटना कशी तयार झाली आहे, घटनेची प्रस्तावना काय, प्रस्तावनेनंतर भूमिका काय कोणती होती, तिचे तत्वे कोणते, घटनेची महत्वाची कलमं काही पाठ करायचे तुम्हाला, ठळक वैशिष्ट्ये जसं की केंद्र राज्यातला संबंध कसा आहे, निधर्मीपणा, मूलभूत हक्क आहेत, कर्तव्य, राज्य धोरणाचे जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत, शिक्षण प्रणाली काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड कोणता आहे, त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका का स्थापन झाल्या, राज्यपालाची काय भूमिका आहे, मुख्यमंत्र्याची काय, त्याच्याबद्दल मंत्रिमंडळ, तर मंत्रिमंडळाची काय भूमिका आहे, त्यांचे कर्तव्य काय असतात, कर्तव्य व्यतिरिक्त अधिकार आणि कार्य कोणते आणि राज्य विधिमंडळ आणि विधानसभा आणि विधान परिषदा आणि त्यांचे सदस्य आणि अधिकार कार्य हे जे कर्तव्य हे विविध समित्या आहेत हे संपूर्ण सविस्तरपणे काय या लेखा कोशागार विभागाने काय तुम्हाला सविस्तर अभ्यासक्रम तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न नाही, त्यामुळे हे संपूर्ण टॉपिक आहे हे संपूर्ण टॉपिक तुम्हाला काय अभ्यास करणं गरजेचं आहे. हे झालं तुमचं राज्यघटना आणि पंचायत राज संदर्भातला. पुढचा विषय की नेमका आधुनिक भारताची. लक्षात घ्या इथं तुम्हाला इतिहास कोणता आहे, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः जर विचारलं तर कोणता, महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा तुम्हाला इथे करायचा आहे. बघा जो की महाराष्ट्राचा इतिहास आहे तर महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा तुम्हाला इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की सामाजिक आणि आर्थिक जागृती कशी झाली म्हणजे 1845 ते 1847 काँग्रेस पासून ते स्वातंत्र्य पूर्वीचा जो कालखंड आहे इथपर्यंत यामध्ये कोणकोणते महत्वाचे व्यक्ती होते, त्यांनी काय काय कार्य केले, त्यानंतर जे काही समाज सुधारक आहे त्या समाज सुधारक कोणत्या संस्था स्थापन केल्या, संस्था स्थापन केल्यानंतर त्यांचे काय महत्वाचे कार्य, त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व भारतातील कोणत्या सामाजिक जागृती होत्या, जागृत करण्यासाठी वर्तमानपत्र होते, त्याचबरोबर शिक्षणाचा काय परिणाम झालाय आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि इतर समकालीन चळवळी कोणत्या होत्या आणि राष्ट्रीय चळवळी काय, हे संपूर्ण भाग तुम्हाला काय इतिहासावर याच्यावर प्रश्न विचारले. हे प्रश्न असणार 25 प्रश्न म्हणजे 50 मार्कासाठी. लक्षात घ्या हे काय तुम्हाला 50 मार्कासाठी इतिहासावर प्रश्न विचारले जाणार आहेत. क्लिअर? बघा पुढचा आहे की नेमकं भूगोल जे आहे. लक्षात घ्या भूगोल सुद्धा तुम्हाला 25 मार्कासाठी. मग भूगोलामध्ये कोणकोणते घटक आहेत जसं की तुम्हाला विशेषतः भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे. बघा स्पष्ट दिलेले कोणता, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये विशेषतः कोणतं जसं की महाराष्ट्राचा आणि भारताचा प्राकृतिक भूगोल. बघा महाराष्ट्र इंडियन आणि महाराष्ट्र जिओग्राफी कोणतं, फिजिकल जिओग्राफी आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मुख्य प्राकृतिक भूगोल कोणता आहे,
त्यानंतर प्राकृतिक विभाग कोणते आहेत, हवामानशास्त्र काय, त्यानंतर पर्जन्य आणि तापमान कसं आहे, त्यानंतर पर्जन्य विभागावर आणि नद्या कोणत्या आहेत, पर्वत कोणते, पठार कोणकोणते ग्रुप आहेत, राजकीय विभाग आहेत आणि प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती कोणत्या भागामध्ये, वन कोणते आहेत, खनिज कोणत्या भागामध्ये, कोणत्या नद्या कुठून उगम पावतात, इतर जे आहेत जे काही स्थानिक आहेत तर स्थानिकावर त्यांचा काय परिणाम होतो, त्याचबरोबर काय ग्रामीण वस्त्या कोणते, तांडे कोणते आहेत इत्यादी बाबतीत संपूर्ण माहिती तुम्हाला काय भारताच्या भूगोल तसेच महाराष्ट्राच्या भूगोल तुम्हाला एकूण प्रश्न 25 प्रश्न विचारतील 50 मार्कासाठी. बघा त्यानंतर पर्यावरण, लक्षात घ्या इथं तुम्हाला काय एन्व्हायरमेंट सुद्धा या विषयामध्ये आहे. बघा तुम्हाला काय पर्यावरण सुद्धा इथं अभ्यास आहे, पर्यावरण सुद्धा तुम्हाला इथं विचारलं जाईल. तर पर्यावरणामध्ये जसं की मानव विकास व पर्यावरण, बघा मानवी विकास जो आहे तर मानवी विकास आणि पर्यावरण प्रश्न आहे. त्यानंतर पर्यावरण पूरक विकास काय, नैसर्गिक साधने संपत्तीचे संसाधने विशेषतः वन संधारण कशाला म्हटलं तर विविध प्रकारचे प्रदूषण कोणते आहेत, पर्यावरणीय आपत्ती कोणत्या आहेत, नैसर्गिक संधारण कार्यरत असलेले राज्य आणि जागतिक पातळीवर संघटना कोणत्या आहेत, कोणकोणत्या महत्व संस्था आहेत, हे तुम्हाला काय पर्यावरणामध्ये सुद्धा विचारलं जाणार आहे. आणि पुढचा घटक आहे तुमचा सामान्य विज्ञान, लक्षात घ्या कोणते सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. जसं की फिजिक्स आहे, फिजिक्स रसायनशास्त्र आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे, त्यानंतर बॉटनी आहे आणि सुदूर. लक्षात घ्या GIS म्हणजे हवाई व ड्रोन छायाचित्रण कशा प्रकारे चालते, भौगोलिक माहिती प्रणाली त्यांचं उपयोजन, रिमोट सेन्सिटिंग आहे, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी आहे, जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन सिस्टम GIS आहे अँड काय ऑप्टिकल इंस्टिट्यूट म्हणजे माहिती संप्रेषण साधन जे हे संपूर्ण तुम्हाला घटक काय तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाणार. बाकी पेपरमध्ये तुम्हाला हे घटक नव्हते, परंतु सविस्तरपणे लेखा व कोशागार विभाग भरतीवर तुम्हाला स्पष्ट याच्यामध्ये काय नमूद केलेले आहे. बघा मुख्य भाग म्हणजे कोणता की जो काही तुमचा अर्थव्यवस्था आहे, लक्षात घ्या अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रामध्ये काय की अर्थव्यवस्था व नियोजन. बघा अर्थव्यवस्था आणि नियोजन दोन भाग आहेत, अर्थव्यवस्थेचे दोन भाग पडतात, एक आहे तुमचे नियोजनात्मक आणि कोणते विकासात्मक. कोणते विकास विषयक अर्थशास्त्र, जसं याच्यामध्ये समलक्षी अर्थशास्त्र आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था असे दोन घटक आहेत. तर हे दोन्ही घटकांचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. तर समग्र मोडताना समग्र अर्थशास्त्र कशाला म्हटलं जातं, त्याचबरोबर वृद्धी आणि विकास कशाला म्हटलं जातं, सार्वजनिक वित्त म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना भांडवल कोणते आहेत, त्यानंतर हे कोण झालं तुमचं समग्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये एवढे महत्वाचे घटक आहेत जे काही राष्ट्रीय उत्पन्न वगैरे काही घटक मोडतात हे संपूर्ण त्याच्यामध्ये मोजले जाईल. त्यानंतर वृद्धी आणि विकास कशाला म्हटलं, सार्वजनिक वित्त, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार जे तर हे घटक तुम्हाला विचारले जातील. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था, लक्षात घ्या दुसरा अर्थव्यवस्थेमध्ये कोणता घटक आहे, भारतीय अर्थव्यवस्था. मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि त्यांच्या आर्थिक सुधारणा कशा प्रकारे आपण केल्या पाहिजे, उपाययोजना. मग यासाठी पंचवार्षिक योजना सुरू झाल्या की नेमके कार्यक्रम सुरू झाले, योजना सुरू झाल्या त्या संदर्भात. त्याचबरोबर भारतीय शेती आणि ग्रामीण विकास म्हणजे भारतीय शेतीचा, त्यानंतर सहकार तुम्हाला आहे, त्यानंतर मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र आहे आणि सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था हे संपूर्ण घटक तुम्हाला काय या वित्त विभाग कोशा भरतीमध्ये विचारले जाणार आहे. त्यानंतर आहे उद्योग व सेवा क्षेत्र, त्यानंतर पायाभूत सुविधा कोणत्या आहेत की दळणवळणचे साधने आहेत तर या साधनांसाठी असणाऱ्या सुविधा, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, इनपुट आउटचा भाग, त्यानंतर काय महाराष्ट्राची भारतीय अर्थव्यवस्था हे संपूर्ण घटक तुम्हाला काय अर्थव्यवस्थेमध्ये विचारले जातील. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा विषय असणार आहे की याच्यामध्ये असताना चालू घडामोडी, लक्षात घ्या की जे काही चालू घडामोडी जागतिक आणि महाराष्ट्राच्या भारतातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे GS मध्ये विचारताना इथं दिलेला आहे की माहिती अधिकार, लक्षात घ्या माहितीचा जो अधिकार आहे 2005 चा हा कोणता ऍज अपडेटेड म्हणजे सध्या जो अपडेट स्वरूपाचा जो माहितीचा अधिकार आहे तर हा स्पष्ट दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जो पूर्वीचा अधिकार आहे हा वाचायचा आहे, परंतु नव्यानं काय बदल झाले हे तुम्हाला काय अत्यंत बारकाव्यानं काय बघणं गरजेचं आहे. बघा त्यानंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जसं की सामान्य बुद्धिमत्ता मापन आकलन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला गणित सुद्धा असणार आहे, लक्षात घ्या काय असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला गणित सुद्धा असणार आहे. बघा यामध्ये जसं की अंकगणित आणि सांख्यिकी स्टॅटिस्टिक्सचा भाग आहे, जसं की बेरीज वजाबाकी आहे, गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी हे जे संपूर्ण घटक आहेत ते संपूर्ण घटक तुम्हाला काय या पेपरमध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळं परीक्षेला जाण्यापूर्वी एक वेळ संपूर्ण अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवा. डोळ्यासमोर केल्यानंतर नवीन जे तयारी करतात त्यांच्याशी बॅच आहे ऑल इन वन, ती तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता. मित्रांनो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.